सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2026. मित्रांनो, येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत सांगली मिरज कुपवाड म्हणजे सांगलीवरती कोणाचं राज्य असणार, महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकणार, याचा संपूर्ण सर्वे आणि माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची 15 जानेवारी 2026 रोजी होणारी निवडणूक केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून ती पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय ताकदीची चाचणी मानली जात आहे. कारण 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 41 जागा जिंकत प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या सत्तेला धक्का दिला होता. मात्र सत्तेच्या या 5 वर्षाच्या काळात भाजपला अंतर्गत गटबाजी, नगरसेवकांमधली नाराजी आणि स्थानिक प्रश्नांवर वाढलेला असंतोष याचा मोठा फटका बसला. आणि म्हणूनच तर 2021 मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने भाजपचे काही नगरसेवक फोडून महाविकास आघाडीचा महापौर बसवण्यात त्यांना यश मिळालं होतं. त्यामुळेच कागदपत्री सत्ता जरी भाजपकडे असली तरी शेवटचा काळ हा महाविकास आघाडीच्या प्रभावाखाली गेला. ही वस्तुस्थिती आज देखील मतदारांच्या लक्षात आहे. तर मित्रांनो, आता 2026 ची निवडणूक पूर्णपणे बदललेल्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून आहे. कारण राज्यात एकीकडे भाजप, शिवसेना गट, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती आहे. तसंच दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आहे. आणि या दोन्ही आघाड्यांमधील संघर्ष थेट सांगली मिरज कुपवाडच्या प्रत्येक प्रभागात दिसून येणार आहे. महायुतीकडे पाहिले तर भाजपचा सांगली जिल्ह्यातील पारंपरिक प्रभाव, आमदार सुधीरदादा गाडगीळ, त्याचबरोबर सुरेशदादा खाडे आणि आत्ताचे आमदार झालेले आमदार म्हणजे गोपीचंद पडळकर यांचे संघटना बळ देखील तितकंच वाढलेलं आहे. तसेच राज्य आणि केंद्रातील सत्ता असल्यामुळे मिळणारी प्रशासकीय पकड आणि निधीची ताकद हे महायुतीचे मोठे प्लस पॉईंट ठरणार आहेत. त्यातच अजित पवार गट असल्यामुळे राष्ट्रवादीची पारंपरिक मते फुटून त्याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे महायुती ही निवडणूक हलक्यात घेणार नाहीये. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीची बाजू पाहिली तर लोकसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यात अपक्ष उभारून निवडून आलेले विशालदादा पाटील हे या संपूर्ण निवडणुकीचे गेम चेंजर ठरू शकतात. कारण त्यांच्या विजयामुळे भाजप विरोधी मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. त्याचबरोबर आमदार जयंत पाटील यांची सांगली मिरज पट्ट्यातील असणारी मजबूत पकड, संघटनात्मक बळे यावर शरद पवार गटांचा पारंपरिक मतदार आजही महाविकास आघाडीसोबत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला थेट जास्त जागा मिळतील अशी गोष्ट नाही आहे, पण भाजप विरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक प्रश्न. कारण मागील काही 5 वर्षांमध्ये रस्त्याची अवस्था, पाणी पुरवठ्याची अनिश्चितता, ड्रेनेज लाईनचे रखडलेली कामं आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या या सत्ताधारी भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहेत. विशेषतः सांगली आणि मिरज शहरातील काही प्रभागांमध्ये 5 वर्षात नेमकं काय झालं असा प्रश्न मतदार खुलेआम विचारत आहेत. आणि हा रोष थेट मतदारांवर परिणाम करू शकतो. त्यातच यावेळी नवीन प्रभाग रचना लागू झालेली आहे. त्यामुळे जुने नगरसेवक अस्वस्थ असून काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता देखील नाकारता येणार नाही आहे. तर सांगलीकरांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 15 जानेवारी 2026 रोजी नेमकं चित्र काय असणार. आणि सध्याच्या ग्राउंड रिॲलिटी आधारित अंदाज घेतला तर महाविकास आघाडीचे वर्चस्व सध्या जास्त दिसून येत आहे. कारण लोकसभेच्या निकालानंतर तयार झालेली भाजप विरोधी लाट, काँग्रेसचा वाढलेला आत्मविश्वास आणि शरद पवार गटांतील सांगलीकडील पकड हे घटक एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे अंदाजे 78 जागांच्या महानगरपालिकेत महाविकास आघाडीला 38 ते 42 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. तर महायुतीला 34 ते 38 जागांवर समाधान मानावे लागू शकते आणि उरलेल्या 2-4 जागांमध्ये अपक्ष किंवा स्थानिक गटांमध्ये जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच सध्याच्या स्थितीत पाहिलं तर महाविकास आघाडीचा दबाव
आणि वर्चस्व थोडक्यात जास्त दिसत असून सत्ता त्यांच्या हाती जाण्याची शक्यता अधिक आहे. मात्र ही आघाडी जर शेवट टप्प्यात मतपूट होऊ देत असेल तर महायुती पुन्हा एकदा बाजी मारू शकते. म्हणूनच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची ही निवडणूक शेवटच्या मतापर्यंत चुरशीची ठरणार असून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरू शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की नेमकं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार? सांगली मिरज महानगरपालिकेवर कोणाची सत्ता असणार? तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद मित्रांनो.